मागच्या 5 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते। त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात ज्या मागण्या सरकारकडे केल्या होत्या त्यातील बऱ्याचशा मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत। मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या संदर्भामध्ये GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। ही जी मंडळी आहे ही सर्व मुंबईच्या आझाद मैदान इथे आंदोलनामध्ये सहभागी झाली होती आणि परतच जात असताना त्यांना ही आनंदाची बातमी परभणीत कळाली आणि इथं त्यांनी जल्लोष केलेला आहे। आपण त्यांच्या भावना जाणून घेऊयात। या सर्वांनी गुलाल उधळून फटाके फोडून जोरदार घोषणाबाजी करत इथं आनंदोत्सव साजरा केला। काय सांगाल? मनोज जरांगे यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत। आम्ही 4 दिवस लगत आझाद मैदानावर उपस्थित होत्या। सरकारनं आम्हाला बरंच समजा आमचं पाणीही बंद केलं आणि अन्नछत्रही बंद केलं, पण आम्ही पाठीला मागे हटले नाही। म्हणून दादा जरांगे म्हणले तसं मनोज दादा जरांगे म्हणले एक तर माझी या ठिकाणी माझं मैदान अंत्ययात्रा निघेल, नाही तर एक तर मराठ्याची विजय यात्रा निघेल। या ठिकाणी आमचा विजय झालेला आहे। म्हणून दादा जे म्हणतील ते झालेलं आहे, सगळं ओके झालेलं आहे। काय सांगाल? GR निघाला। या GRच्या बाबतीत 2 गोष्टी महत्वाच्या होत्या। एक म्हणजे हैदराबाद गॅजेट जे आजपर्यंत प्रलंबित होतं, या मागण्याच्या बाबतीत फक्त प्रशासकीय ज्याला म्हणतात की लेखी आश्वासन दिले गेले होते, पण आज मनोज दादा जसं म्हणले की GR आल्यानंतरच हा जल्लोष सुरू झालेला आहे आणि या GR काढल्याबद्दल, GR खेचून आणल्याबद्दल सर्व समाजातर्फे मनोज जरांगे पाटील यांचं खूप खूप अभिनंदन। तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झाला होतात, काय तिथली परिस्थिती? आज काय वाटतंय कोण हे सगळं झाल्यानंतर? आज आम्हाला आनंद वाटते। आनंद असा वाटते की आम्ही आज लढा आमचा कुठेतरी यशस्वी झाला आहे। या ठिकाणी आम्ही मनोज दादा जरांगे पाटला सोबत आणि सरकारचेही धन्यवाद करतो, फडणवीस साहेबांचे धन्यवाद करतो आणि शिंदे साहेबांचे धन्यवाद करतो आणि अजित पवार साहेबांचेही धन्यवाद करतो। यांनी तातडीची ही GR काढून आमचा आनंद उत्सव साजरा करण्याची त्यांना बी संधी देतो। मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो मुंबईच्या विषयावर आम्हाला नुसतं पोकळ हे दिलं होतं, आश्वासन दिलं होतं, GR काढा नव्हता, काय नव्हता। या बारला आम्ही मुंबईत जाम केली सगळं। तुम्ही व्हिडिओ बघितले असेल, लोक म्हणून आली मुंबईतले मराठ्याचे पोरं हे करायचं ते करायचं, तिथं राहायची सोय नव्हती, पाणी पाऊस पडला सरकारनं तिथं काही व्यवस्था केलेली नव्हती। दोन दिवस काय व्यवस्था नव्हती, चिखलात झोपले, हे झोपले, सी स्टेशनला झोपल्यावर काय लोक बोलणारे मराठाच्या पोराने हे केलं म्हणून धिगाणा केला। अरे धिगाणा करणार मुंबईच आमची होती, आता GR निघाला, आता आम्ही आनंदोत्सव साजरा करतो। याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, अजितदादा यांचे आम्ही जाहीर आभार मानतो। धन्यवाद। एकूणच जर बघितलं तर हे सर्व मंडळी जी आहे ती कुठे नांदेडचं आहे, कोणी हिंगोलीचं आहे, कोणी परभणीचं आहे, हे सर्वजण मुंबईच्या आंदोलनात सहभागी झाले होते आणि त्यांचा आनंद जो आहे तो गगनात मावत नाहीये, कारण हैदराबाद गॅजेट जे आहे ते लागू होण्यासंदर्भात आता इथं GR निघणार आहे। कॅमेरा पर्सन व्यंकटेश सह पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।